10वीचा निकाल याच आठवड्यात लागण्याची शक्यता आहे। लवकरच निकालाची तारीख जाहीर होणार आहे। शिक्षण मंडळाकडून याला दुजोरा मिळालेला आहे। 10वीचे गुण नोंदवण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वीचा निकाल या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे। माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार या आठवड्याच्या अखेरीस महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर 10वी निकालाची घोषणा होण्याची शक्यता आहे। 10वीचा निकाल 15 जुलैपर्यंत लागेल अशी माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती। राज्यातल्या कोरोना नियमांमध्ये कोणतीही शिथिलता देण्यात येणार नसल्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय। त्यामुळे सध्या सुरू असलेले निर्बंध कायम राहणार आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे। तसंच शाळा सुरू होण्याबाबत जो प्रोटोकॉल लागतो तो तयार नसल्याचं त्यांनी सांगितलं। त्यामुळे शाळा लगेच सुरू होतील अशी सध्या शक्यता दिसत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। 2 डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करू द्यावा अशी कुठलीही चर्चा आज झाली नाही। एकूण ॲक्टिव्ह रुग्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि साधारणपणे यातले 92% रुग्ण हे 10 जिल्ह्यांमध्ये आहेत आणि ते 10 जिल्हे जर वगळले तर बाकी 26 जिल्ह्यांमध्ये उर्वरित साधारण 8% हे रुग्ण आहेत। तर आता एक आहे की आपण संपूर्ण राज्यामध्ये लेवल 3 ला आपल्या रिस्ट्रिक्शन्स म्हणजेच निर्बंधांच्या अनुषंगाने आणलेला आहे। त्यामध्ये कुठलीही सूट देण्याचा निर्णय आज तरी झालेला नाही। खरं म्हटलं तर अद्याप शिक्षण मंत्र्यांनी जरूर सांगितलेलं आहे, परंतु तसं लगेच आज त्याचा जो प्रोटोकॉल असतो तो अद्याप तयार नाही आहे किंवा कशा पद्धतीनं करावं या संदर्भात। त्यामुळे शाळेच्या बाबतीत लगेच निर्णय होईल लगेच असं मला वाटत नाही। एकीकडे निर्बंधांमध्ये सूट नाही असं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे, तर निर्बंधांविरोधात व्यापारी दिवसेंदिवस अधिक आक्रमक होत आहेत। राज्य सरकारला आणखी 1 दिवसाची मुदत देतो, त्यानंतर पोलीस बोलवा किंवा मिलिटरी बोलवा, दुकानं सुरूच करणार अशी भूमिका महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी घेतलेली आहे। त्यांनी तसा इशारा राज्य सरकारला दिलेला आहे। गेल्या 100 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार कोरोनामुळे ठप्प आहे। आता दुकानं सुरू केली नाही तर व्यापारी आत्महत्या करतील असंही ललित गांधी यांनी म्हटलंय। त्यामुळे व्यापाऱ्यांनी आता कायदा नियम भीती आदर हे सगळं सोडून द्यायचं ठरवलेलं आहे आणि आम्ही उद्यापर्यंत वाट बघू सरकार काय निर्णय घेते ते। नाही तर परवा दिवशी आम्ही सुरू करू, सरकारनं आम्हाला मारावं, आमची दुकानं ताब्यात घ्यावीत, पोलीस आणा किंवा तुम्ही मिलिटरी आणा, काय करायचे करा, या मनस्थितीपर्यंत आम्ही आता आलेलो आहोत। अजूनही माझी शेवटची सरकारला विनंती आहे, यापुढे आमची परीक्षा बघू नका, आम्हाला आमचे व्यापार सुरू करू द्या। तुम्ही तुमच्या जनावरांचं लसीकरण केलंय का? कारण सध्या राज्यात जनावरांचं लसीकरण रखडलंय, त्यामुळे तुमच्याकडच्या गायी म्हशी आणि बैलांची विशेष काळजी घ्या। शेतकऱ्यांनो, तुमच्या गोधनाला धोका। लाखो जनावरांचं लसीकरण रखडलं। तुमच्या सर्जा राजाची काळजी घ्या। राज्यातल्या अनेक शेतकऱ्यांच्या जीवाला घोर लागलाय, कारण राज्यातल्या अनेक जनावरांचं लसीकरण रखडलंय। एकट्या सांगलीत 11 लाख जनावरांना धोका आहे। पावसाळ्यात जनावरांना घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार अशा आजारांचा धोका असतो। ते टाळण्यासाठी पावसाळा सुरू होण्या अगोदर जनावरांचं लसीकरण केलं जातं। एकट्या सांगली जिल्ह्यात 11 लाख जनावर आहेत। मे अखेर 600 गायी, म्हशी आणि 2500 शेळ्यांचं लसीकरण करण्यात आलं। मात्र 15 जून पासून पशुधन पर्यवेक्षकांनी विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलंय, त्यामुळे जनावरांचं लसीकरण रखडलं। 3593 जे पशुधन आहे ह्याचं लसीकरण तात्काळ होईल आणि जनावरांचा जीव वाचेल। म्हणजे जिल्ह्यातला जो शेतकरी पशुधनाच्या जीवावर थोडंफार आपली आर्थिक उलाढाल करत असतो, म्हणजे त्या शेतकऱ्याला सुद्धा नुकसानीचा सामना करावा लागणार नाही। पशुधन कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा जनावरांच्या लसीकरणावर परिणाम झालेला नाही असा दावा करण्यात आलाय। सध्या लसीकरणाचं काम चालू आहे, परंतु
पशुधन पर्यवेक्षकांचं असहकार आंदोलन असल्यामुळे लसीकरण ते करून राहिलेले आहे, परंतु त्याची आकडेवारी मात्र ते जिल्हा मुख्यालयाला देत नाही आहे, परंतु लसीकरणाचे काम सुरू आहे. पशु विभागातल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे जनावरांचं आरोग्य धोक्यात आलंय. अर्धा जुलै सुद्धा सरलाय, अजूनही जनावरांचं लसीकरण झालेलं नाही. त्यामुळे जनावरं रोगांना बळी पडली तर जबाबदार कोण, हा प्रश्न विचारला जातोय. रवींद्र कांबळेसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, सांगली. राज्यातल्या काही भागात येत्या 4 दिवसात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापुरात रेड अलर्ट, तर पालघर, ठाणे, मुंबई आणि सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. म्हणजेच अमरावती, वर्धा, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि औरंगाबाद, जालना, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये 60 ते 100 मिलीमीटर पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर इतर सर्व जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. पुढची महत्त्वाची बातमी परभणीतून, ती पावसासंदर्भातलीच. पालम आणि सोनपेठला पावसाचा तडाखा बसलाय. ओढे नाले इथे तुडुंब भरलेले आहेत, तर 4 नद्यांना पूर आलेला आहे. 20 गावांचा संपर्क तुटलेला आहे. राज्य रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. तर शेकडो हेक्टर पिकं देखील पाण्याखाली गेलेली आहेत. परभणी जिल्ह्यातील पालम, सोनपेठ तालुक्यात जोरदार पाऊस झाला. पालम तालुक्यात 152 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या मुसळधार पावसामुळे पालम आणि सोनपेठ तालुक्यातील 20 गावांचा संपर्क तुटलाय. सर्व ओढ्या नाल्यांसह गळाठी, फाल्गुनी, गोदावरी आणि लेंडी नदीला पूर आलाय. गंगाखेड ते लोहा या मार्गावरील केरवाडीजवळ गळाठी नदीला पूर आल्यानं पालम ते गंगाखेड हा महामार्ग बंद पडलाय. पालम ते ताडकळस राज्य रस्त्यावर जवळा इथं पुलाच्या रस्त्याची एक बाजू पुराच्या पाण्यानं वाहून गेली आहे. त्यामुळे हा राज्य रस्ताही वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय. या पावसामुळे शेकडो हेक्टर पिकं देखील पाण्याखाली गेली आहेत. शेतात असलेली अवजारं, बांधकाम साहित्य पुरात वाहून गेलंय. सोनपेठ तालुक्यातील शेळगाव उक्कडगाव रस्त्यावर फाल्गुनी नदीला पूर आला असतानाही पुलाच्या वरून जाणाऱ्या पाण्यात दुचाकी घालण्याचं धाडस दोघांनी केलं. गंगा पिंपरी इथली ही घटना आहे. अर्ध्या रस्त्यावर जाताच पुलावर खडलेल्या खड्ड्यात गणेश शिराळ आणि राजेभाऊ निकम यांची दुचाकी फसली. या दुचाकीला बाहेर काढण्याच्या नादात दुचाकी स्वार वाहूनही जात होते. मात्र उपस्थितांनी सावधगिरी बाळगत या दोघांची सुटका केली आणि वाहून जाणारी दुचाकी ही वाचवली. मात्र या दृश्यांवरून जीवापेक्षा दुचाकी महत्वाची आहे का, हा सवाल उपस्थित होतोय. अमरावतीनं प्रतिभाताई पाटील यांच्या रूपानं देशाला पहिल्या महिला राष्ट्रपती दिल्या. आजही अमरावती जिल्ह्यात महत्त्वाच्या पदांवर महिलाच कार्यरत आहेत. पाहूया अमरावतीमधील महिला राज. अमरावतीत महिला राज. जिल्ह्याची दोरी महिलांच्या हाती. राजकारण, प्रशासन आणि पोलिसात महिला राज. अनेक क्षेत्रांमध्ये महिला राज तसं नवीन नाही. मात्र एकाच जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रांचं नेतृत्व महिलांच्या हाती असण्याचा योग तसा दुर्मिळच. हा योग जुळून आलाय अमरावती जिल्ह्यात. अमरावती जिल्ह्याचं पालकत्व यशोमती ठाकूर यांच्याकडे आहे. तर अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा आहेत. सुलभा खोडके या अमरावती शहराच्या आमदार आहेत. गुन्हेगारीचा फास आवळणं ज्याच्या हातात असतं त्या शहराच्या पोलीस आयुक्त पदावर आरती सिंग आहेत. तर जिल्हाधिकारी म्हणून पावनीत कौर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात खऱ्या अर्थानं पूर्णपणे महिला राज आलाय. जमाना बदल रहा है जेव्हा लोक म्हणतात, तर मला वाटते हाच पहिली पाऊल आहे जिथे महिलांना इक्वली बाकीही दृष्टीने पाहायला जात आहे. तर मला वाटते जसं घर सुंदर असते, जर प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये महिला थोडी ताकदीने कामं केले, मला वाटते घरापेक्षा जास्त सुंदर आमचा जिल्हा बनू शकते. कोरोना काळात याच महिला नेतृत्वानं बजावलेली कामगिरी वाखाणण्याजोगी आहे. राजकीय क्षेत्रातही महिला लोकप्रतिनिधींनी ठसा उमटवलाय. महिला त्यांच्या कामांमध्ये भरपूर सिन्सिअर असतात, हा माझा देखील अनुभव आहे. तर याची मदत विकास कामांना नक्कीच होईल असा माझा विश्वास आहे.
अमरावती पाठोपाठ विदर्भातच अनेक जिल्ह्यांचा कारभार महिला जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. अकोला, नागपूर, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यांमध्ये महिला जिल्हाधिकारी आहेत. तर नागपूर विभागीय आयुक्त पदाची धुराही महिला अधिकाऱ्याच्या हातातच आहे. अनिरुद्ध दवाळेसह ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, अमरावती. तर बॉलिवूडवर आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं राज्य करणाऱ्या एका अभिनेत्री संदर्भातली ही महत्त्वाची बातमी. अभिनेत्री करीना कपूर हिचं पुस्तक वादात आलंय. प्रेग्नन्सी बायबल या पुस्तकावरून मोठा वाद निर्माण झालाय. प्रेग्नन्सी बायबल या पुस्तकाच्या नावाला अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघानं आक्षेप घेतलाय. बीडमध्ये करीना कपूर विरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे. करीना कपूर यांच्या प्रेग्नन्सी बायबल या पुस्तकावर अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघानं आक्षेप घेतलाय. पुस्तकाच्या नावातील बायबल हा शब्द तात्काळ हटवावा अशी मागणी करण्यात आली आहे. बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात तक्रारीचा अर्ज देण्यात आलाय. करीना कपूर यांच्या विरोधात आम्ही एक तक्रार दाखल केलेली आहे आणि त्यांना विनंती केलेली आहे की 295 अ नुसार त्यांच्यावर धार्मिक भावना दुखवल्या प्रकरणी गुन्हा दाखल करावा. कारण त्यांनी प्रेग्नन्सी बायबल नावाचे एक पुस्तक 2-3 दिवसापूर्वी प्रकाशित केलं आणि त्या पुस्तकाच्या टायटलमध्ये ख्रिश्चन धर्मियाच्या पवित्र ग्रंथाच्या नावाचा उपयोग करून ख्रिश्चन धर्माच्या भावना दुखवलेल्या आहेत. तर तात्काळ हे पुस्तक त्यांनी वापस घ्यावं. शरद पवारांना राष्ट्रपती बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रशांत किशोर यांच्याकडून यासाठी दिल्लीमध्ये मोर्चे बांधणी सुरू आहे. विरोधी पक्षांची मूठ बांधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला आता पवार टक्कर देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपती बनवण्यासाठी प्रशांत किशोर यांनी दिल्लीमध्ये मोर्चे बांधणी सुरू केल्याचं समजतंय. त्यासाठी प्रशांत किशोर यांनी दिल्लीमध्ये बैठका सुरू केलेल्या आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींनाही वेग आलाय. रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 2022 मध्ये पूर्ण होतोय. त्यामुळे राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. अशा वेळी सर्व पक्षांना मान्य असलेला उमेदवार म्हणून शरद पवार यांचं नाव पुढे येत आहे. त्या दृष्टीनं विरोधी पक्षांची मूठ बांधण्याचं काम किशोर यांनी सुरू केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आजच्या घडीला राष्ट्रपती पदाची कुठली निवडणूक नाही. या विषयावर पक्षांतर्गत किंवा कुठल्याही नेतेसोबत कुठलीही चर्चा झालेली नाही. जर कोणी या प्रकारे बातमी चालवत असेल तर त्याला कुठलाही आधार नाही. रामायणातला कुंभकर्ण तुम्हाला माहिती आहे ना, 6 महिने झोपणारा रावणाचा भाऊ. पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत कलियुगातला कुंभकर्ण. वर्षातले जवळपास 300 दिवस हा झोपून असतो. चला भेटूया या कुंभकर्णाला. हा पहा कलियुगातला कुंभकर्ण. जेवणापासून अंघोळीपर्यंत सगळं झोपेतच. अजब पुरखाराम कुंभकर्णाची गजब कहाणी. हा रामायणातला कुंभकर्ण. 6 महिने तो डाराडूर झोपेत असायचा. त्याला झोपेतून उठवण्यासाठी एवढी सगळी मेहनत करायला लागायची. आणि आता हा कलियुगातला कुंभकर्ण. राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील भादवा गावात राहणारा पुरखाराम असं या आधुनिक कुंभकर्णाचं नाव. 42 वर्षांच्या पुरखारामकडे पाहून तो कुंभकर्णाचा अवतार असेल असं वाटत नाही. पण महिन्यातले 25 आणि वर्षातले सुमारे 300 दिवस हा दिवस रात्र झोपून असतो. सुमारे 23 वर्षांपूर्वी त्याला झोपेची ही सवय लागली. सुरुवातीला तो 5 ते 7 दिवस झोपायचा. घरच्यांनी कितीही उठवायचा प्रयत्न केला तरी त्याची झोपमोड व्हायची नाही. हळूहळू त्याच्या झोपण्याचा कालावधी वाढतच गेला. आता महिन्यातून 20 ते 25 दिवस तो झोपून असतो. पहले 15-20 दिन सोता हूँ, आज 2.5-3 महीना पहले उठे ही करें बेचा करें जागे तो 1-2 दिन आ गया, बाकी 2 महीना बाद 2 महीना आइयो बात पिछली बार 1 तारीख की खोली और 8 दिन बंद. पुरखारामचं गावात राणाबाई किराणा स्टोअर नावाचं दुकान आहे. ते जेव्हा जागे असतात तेव्हा ते दुकानातही बसतात. जेव्हा त्यांना भूक लागलेली असते तेव्हा झोप लागत नाही. मात्र झोपायच्या 1 दिवस आधी त्यांचं डोकं दुखायला लागतं.
महिनाभराच्या झोपेची ही नांदी असते. करें 15 दिन में ना जा करें 20 दिन में जा करें महीने में जा अब की बार मई और जून के महीने पूरी मई 18 घंटा नींद और 6 घंटा जी पूरी नींद बनती है. पुरखाराम एवढा काळ कसा झोपतो याबाबत झी मीडियाच्या टीमनं डॉक्टरांकडे विचारणा केली. तेव्हा पुरखारामला एक्सिस हायपरसोमनिया नावाचा आजार असल्याचं त्यांनी सांगितलं. तो मेनली जो केसेस आज तक देखे गए हैं जो बुक्स में या आर्टिकल्स में है वो साइकोलॉजिकल केसेस हैं. ये ट्रीटमेंट संभव है. पहले तो इसका रूल आउट किया जाए कि ये केस क्यों है, उसका डायग्नोसिस बना के, और जो भी केसेस हैं हाइपरसोमनिया के दे आर ट्रीटेबल और इनको ट्रीट किया जा सकता है. पुरखारामच्या या झोपेच्या आजारावर अजून तरी उपाय सापडलेला नाही. मात्र लवकरच ते आजारातून मुक्त होतील आणि नॉर्मल जीवन जगायला सुरुवात करतील अशी त्यांच्या कुटुंबियांना आशा आहे. दामोदर इनाणिया, झी 24 तास, नागौर, राजस्थान. ऑपरेशन संकल्प अंतर्गत नौदलाच्या कमांडोनी नुकतंच एक सराव सत्र पूर्ण केलंय. पर्शियन आणि ओमन देशांच्या आखातांमध्ये भारताच्या व्यापार मालवाहू जहाजांचा प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून हे सराव सत्र नौदलानं आयोजित केलं होतं. INS तरकश या युद्धनौकेद्वारे नौदलाच्या कमांडोनी आखातात भर समुद्रात हे सराव सत्र यशस्वीपणे पूर्ण केलं. जर तुम्ही रात्री गाडी चालवता आणि अचानक गाडीच्या बोनेटवर साप चढला तर भरधाव गाडीच्या बोनेटवर साप आला आणि सापासोबत कारनं 2 किलोमीटर प्रवासही केला. धुळे जिल्ह्यातील शिरपूर इथली ही घटना आहे. सर्पमित्रांच्या मदतीनं या सापाला पकडण्यात आलं. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात एका भरधाव कारच्या बोनेटवर धामण जातीचा साप चढला. त्यामुळे गाडी चालकाचा चांगला सरका उडाला. अशा अवस्थेतही चालकानं प्रसंगावधान राखत 2 किलोमीटरपर्यंत गाडी चालवली. त्यानंतर एका सर्व्हिस सेंटरवर गाडी नेली आणि स्थानिकांच्या मदतीनं सर्पमित्राला बोलावलं. सर्पमित्रानं या सापाला पकडून पुन्हा जंगलात सोडलं. सह्याद्रीची उंची म्हणजे मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे